क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली आणि भानू तालीम संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा सन 2025-26 दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडल्या। या स्पर्धेत लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा भवानीनगर 17 वर्षांखालील मुलींचा संघ ठरला जिल्ह्यात अजिंक्य। संघाचा पहिला सामना कवठेमहांकाळ तालुक्याविरुद्ध झाला। या सामन्यामध्ये 1 डाव 12 गुणांनी विजय मिळवला। सेमीफायनल मिरज तालुक्याविरुद्ध झाला। या सामन्यामध्ये 1 डाव 9 गुणांनी विजय मिळवला आणि अंतिम सामना वाळवा तालुका विरुद्ध झाला। या सामन्यामध्ये 1 डाव 3 गुणांनी विजय मिळवून शाळेच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरासाठी निवड झाली। या संघांमध्ये अक्षदा सुहास शिंदे, सेजल विजय जाधव, सानिका लक्ष्मण सुडके, श्रेया कैलास चव्हाण, श्रेया गणपतराव तामखडे, श्रावणी रामहरी तामखडे, शिवानी अंकुश बुरंगे, वैष्णवी श्रावण चाफे, वैशाली संतोष खुपकर, विद्या भानुदास तामखडे, रेश्मा संपत चव्हाण, नंदिनी नागेश गडदरे, धनश्री विठ्ठल तामखडे, आरती जगन्नाथ तामखडे, स्वप्नाली रामहरी तामखडे या विद्यार्थिनींनी भाग घेतला। स्पर्धा झाल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी व पदाधिकारी आणि पंच यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले। या सर्व खेळाडूंना श्री दत्ता पाटील, श्री समीर माने, श्री कदम एबी, श्री दीपके पीपी यांचे मार्गदर्शन लाभले। या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी.टी. पाटील व शाळेचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।